नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे जिऱ्याच्या शंकरपाळ्या म्हणजेच खाऱ्या शंकरपाळ्या. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 मोठे वाटे मैदा चाळून घेतला आहे. त्याचप्रमाणे याच्यात जिरे पण ॲड केलेत. मोहनासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला याच्यात आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे पीठ जे आहे आपल्याला हळूहळू पाणी घेऊन थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. चला तर मग आपण हे पीठ मळून घेऊया. सर्वप्रथम हे बघा तुम्ही पाहू शकता मीठ टाकून आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त सैल पण नाही मळायचं आहे. पाणी हळूहळू घ्यायचं आहे आपल्याला आणि घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि 5 ते 10 मिनटं हा गोळा आपल्याला रेस्ट करत ठेवायचा आहे, जेणेकरून मैद्याचे पीठ आहे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल. हे बघा तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा. आणि हा जो नाश्ता आहे ना तो चहासोबत किंवा नुसतंही खायला शंकरपाळ्या खूपच छान लागतात. हे बघा तेल तापत ठेवलेलं आहे. 10 मिनटं झालेले आहेत. आपण आता पारी लाटून घेऊया. मोठी पोळी लाटून शंकरपाळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आणि एक रिक्वेस्ट अजून आहे की अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा. त्यामुळे मला मोटिवेशन भेटतं असं छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी. बघा आता आपण शंकरपाळ्या कापून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी चौकोन त्रिकोण कोणती साईज तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही शेप इथे कट करून घेऊया. मी इथे चौकोनी कापणार आहे. मी पहिले शंकरपाळ्या कट करून घेते. हे बघा तुम्ही पाहू शकता मी मीडियम आकाराचे इथे कट केलेले आहेत. तेल तापून ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे. तर आपण आता हे शंकरपाळ्या ज्या आहेत तेल तापलेलं आहे. आता आपल्याला शंकरपाळ्या मीडियम गॅसवर अशा मध्यम आचेवर असं तळून घ्यायच्या आहेत. जास्त लालसर पण नाही, अबोली कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. छान असे कुरकुरीत होतात हे शंकरपाळ्या. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुमच्या लहान मुलांना घरातल्या सगळ्या माणसांना खूपच आवडेल. माहितीच असेल भरपूर लोकांना, पण तरी एकदा ट्राय करून नक्की बघा. हे बघा अशा प्रकारे खूप छान फुलतात हे आणि खाण्यासाठी तर खूपच छान लागतात. माझ्या मुलीला तर खूपच आवडतात. हे बघा या प्रकारे जास्त लालसर नाही करायचेत आपल्याला. गोड शंकरपाळ्याप्रमाणे हे असं थोडंसं हलके खारीच्या कलरसारखं त्याच कलरचे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे मी बाकीच्या पण शंकरपाळ्या तळून घेते. शंकरपाळ्या रेडी होत आहेत आपल्याला. हे बघा मी मुलींना खायला दिले आहेत. हे शंकरपाळ्या कशा आवडीने खात आहेत पाहू शकता तुम्ही. त्यांची काहीतरी बडबड चालू पण मी ती स्किप केलेली आहे कारण त्यांची खूपच बडबड चालते. तर माझ्या शंकरपाळ्या रेडी आहेत. चला तर मग या तुम्ही शंकरपाळ्या खायला. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.